हॅलो एव्हरीवन, मी श्रुती तुमचं स्वागत करत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आता आम्ही रन ऑफ कच्छ सोडलं आहे आणि हा वे टू हेवन आहे. त्याच्यावर हा ट्रॅफिक जॅमच नेहमीच असतात. आणि रस्त्याला लागलो आहे आपण द्वारकेच्या. द्वारकेला जाताना कच्छवरून द्वारकेला जाण्याचा रस्ता असा मोकळाच असतो. फारसा ट्रॅफिक वगैरे जास्त वाहनं नसतात त्याला. नाश्ता वगैरे आम्ही तगडा केलेला, त्याच्यामुळे जास्त काही जाणवलं नाही. खूप खाल्लं नाही रस्त्यामध्ये. प्रॉपर असं हॉटेल नाही भेटलं आम्हाला. माझ्या अनुभवावरून मी प्रवासात नेहमी हलका आहार घेणंच पसंत करते. आणि गुजरातमध्ये मोस्टली दाल खिचडी आणि त्यांची ती गोड कढी मला आवडायचं खायला. मोस्टली आम्ही असंच खाल्लं लाईट. आणि काही गुलाबजामुन किंवा चूरमा लाडू त्यांचा अतिशय सुंदर असतो. पण तो ऑथेंटिक जे असतं ना, ते आपण जेव्हा आतल्या गावांमध्ये जातो ना तेव्हाच आपल्याला मिळतं. संध्याकाळी 6च्या सुमारास आम्ही पोचलो द्वारकेमध्ये. आणि हे कुठलाही फिल्टर न वापरता हे निसर्ग सौंदर्य दिसतं आहे आणि ते आम्ही कॅमेऱ्यामध्ये टिपलं आहे. हे सकाळचं आहे. हॉटेल वगैरे आम्ही तिथे बुक केलं आणि मग सकाळचं पण निसर्ग पाहायला आम्ही खाली उतरलो. कारण आम्ही नेहमी देवाचं दर्शन म्हटलं तर सकाळी फ्रेश माइंडनेच आम्ही घेतो. 4ला आम्ही उठलो आणि 5 वाजता लाईनमध्ये उभं राहिलो तिथे दर्शन घ्यायला. आणि सुमारे 6:30-7पर्यंत आमचं कंप्लीट झालं दर्शन घेऊन. कारण आम्हाला पुढे पण जायचं होतं पुढच्या प्रवासाला, श्री सोमनाथांचं दर्शन घ्यायला. तो हा नजारा आहे द्वारकेचा पहाटेचा. पहाटे नाही म्हणता येणार, आता 7 उलटून गेलेले, 7 वाजून गेलेले. थंडीचे दिवस होते ना, हिवाळ्याचे. द्वारकेच्या मार्केटमधून आम्ही एक सुंदर द्वारकाधीशांची मूर्ती घेतली. ती आता देवाऱ्यात ठेवली आहे. नंतर खूपच गर्दी झालेली दर्शनासाठी. बरं झालं सकाळी पहाटे दर्शन घेतलं आम्ही. द्वारकेमध्येच आम्ही नाश्ता वगैरे केला आणि मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. श्री सोमनाथांच्या दर्शनाला आम्हाला जायचं होतं. तो प्रवास सुरू केला. तो पूर्ण कोस्टल रोड आहे आणि श्री सोमनाथांचं मंदिर तिथून साधारण 250 किलोमीटर आहे. ते 3.5 तासांमध्ये आम्ही कंप्लीट केलं. 11:30-12पर्यंत मला वाटतं आम्ही तिथं सोमनाथांच्या मंदिरामध्ये पोचलो होतो. हा कोस्टल रोड आहे आणि त्या समुद्रावर पण आम्ही उतरलेलो. त्याचे पण क्लिप्स आहेत पुढे. तिथे आम्ही मग नारळ पाणी घेतलं आणि मला एक शाळीग्राम घ्यायचा होता. तो शाळीग्राम पण मी घेतला. शंख पाहत होते पण मला मनासारखा नाही मिळाला शंख. त्या कोस्टल रोडवर कोस्टललाच इथे होता तो एक मुलगा, त्याचं दुकान लावून. इथे अशी उंटाची सवारी वगैरे आपण करू शकतो आणि फोटो वगैरे काढू शकतो. फोटो छान येत असतील इथे ह्या बॅकग्राऊंडला. आणि आम्ही पोचलो आहे मंदिर परिसरात. इथे अशी मंदिर आहेत. हे वेगळं मंदिर आहे कुठलं तरी, त्याच परिसरात आहे हे. आपल्या कुठल्याच मंदिरांच्या आतमध्ये शूटिंग अलाउ नसते. आपण कॅमेरा नेहमी तिथे किंवा मोबाईल तिथे डिपॉझिट करतो. सो जेवढं जमलं आहे बाहेरून तेवढं मी शूट घेतलं आहे आणि ते व्हिडिओमध्ये टाकलं आहे. तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. थँक्यू. हे काही फोटो मी काढलेत माझे.